चालू घडामोडी. एम टू सक्सेस या चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय नामदार श्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या तिघांना सी.पी. राधाकृष्णन, राज्याचे राज्यपाल यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पाहुयात पहिला प्रश्न. खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 सयाजी शिंदे, पर्याय क्रमांक 2 सचिन पिळगावकर, पर्याय क्रमांक 3 नाना पाटेकर आणि पर्याय क्रमांक 4 अशोक सराफ. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. जागतिक एड्स दिन 2024 ची थीम काय आहे? पर्याय क्रमांक 1 इम्प्रूव्ह एज्युकेशन फॉर HIV, पर्याय क्रमांक 2 एम्पॉवर अँड द HIV, पर्याय क्रमांक 3 टेक द राईट पाथ, माय हेल्थ माय राईट आणि पर्याय क्रमांक 4 यूज सेफ्टी टू कंट्रोल एड्स. या सर्वांचे प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे मित्रांनो. यानंतर मी आपणास या प्रश्नांचे उत्तर देणार आहे. पाहुयात प्रश्न क्रमांक 3. समृद्धी बाजार संशोधन नवोपक्रम आणि विकासासाठी धोरणात्मक प्रवेग कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 ओडिशा, 3 राजस्थान, 4 पंजाब. वळूयात चौथ्या प्रश्नाकडे. झायडस लाईफ सायन्सेस ला नुकतीच USFDA ची मान्यता मिळालेल्या अँटीव्हायरल औषधाचे नाव काय आहे? पर्याय बघूयात. टेनोफोव्हिर, पर्याय क्रमांक 2 राल्टेग्राव्हिर, 3 डोलुटेग्राव्हिर आणि पर्याय क्रमांक 4 दारुणाव्हिर. उत्तर काय आहे? एक दिवसीय आंतरराष्ट्रीय ODI आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला डेव्हिड वॉर्नर कोणत्या देशाचा खेळाडू आहे? पर्याय क्रमांक 1 न्यूझीलंड, 2 ऑस्ट्रेलिया, 3 दक्षिण आफ्रिका आणि 4 इंग्लंड. अशा प्रकारचे आजचे आपले प्रश्न पूर्ण झालेले आहेत मित्रांनो. या सर्व प्रश्नांचे उत्तर सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आणि यानंतर कुणाचे उत्तर बरोबर आले आहे, कुणाचे नाही, ते मी आपणास रिप्लाय करणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे मी व्हिडिओज आपल्या समोर आणत जाईन. धन्यवाद.